तर जयकुमार गोरेंना फडणवीसांनी मंत्रिमंडळात कसं घेतलं असा सवाल खासदार संजय राऊत यांनी हक्कभंगासंदर्भात विचारलाय. तर नोटीस आल्यावर उत्तर देऊ अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवारांनी दिली. हा, जयकुमार गोरेने हक्कभंग आणावा, जरूर आणावा. कोणावरती आणणार आहेत हक्कभंग? त्या महिलेवर, ज्या महिलेचा त्यांनी छळ केला. देवेंद्र फडणवीसांनी कसं काय मंत्रिमंडळात घेतलं या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात न घेता, आणि इतकं करून सुद्धा आता मंत्री झाल्या होत्या आपण पुन्हा त्या महिलेला त्रास देता, छळ करताय, अशी त्या महिलेची नवी तक्रार राज्यपालांकडे आहे. आणि 17 मार्चपासून ती अबला, ती महिला उपोषणाला बसल्याने आंदोलन करते आझाद मैदान आणि विधान भवनासमोर. मग तुम्ही हक्कभंग त्या महिलेविरुद्ध आणताय, कोणाविरुद्ध आणताय? पाहूया ना, आणा ना, बघतो ना. मग मी अजून नोटीस माझ्याकडे आलेली नाही. काल सकाळी मीडियाशी बोलत असताना एका महिला पत्रकाराने तिथं मनापासून एक मुद्दा मांडला. त्यांनी नाव कुठलं न सांगता मला एवढंच सांगितलं होतं की एका कुठल्या तरी आमदाराच्या विरोधात एका महिलेने तक्रार केलेली आहे आणि ती तक्रार फार व्यक्तिगत लेवलची आहे. आणि बोलत असताना आम्ही एवढंच सांगितलं, कुठलीही महिला असेल, तिला जर न्याय मिळत नसेल तर आमच्याकडे या, आम्ही नक्कीच तो विषय मांडू. याच्यामध्ये चुकीचं काय केलं, आता एवढं पर्सनली घ्यायचं काय मला माहित नाही, पण नोटीस आल्यानंतर नक्कीच त्याचं उत्तर आम्ही देऊ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.